आज अचानक माझ्या मैत्रिणीच्या आईचा फोन आला. ऐकून खूपच धक्का बसला मला, कारण मला वाटतसुद्धा नव्हतं की हे सगळं झालं असेल. माझ्या लव्ह मॅरेजनंतर माझ्या माहेरचा आणि माझा दूर दूर काही संबंध नाही. दूर दूर संबंध नाही म्हणण्यापेक्षा मी माझ्या घरच्यांसोबत बोलत असते, आईवडिलांसोबत. आईवडील येतात जातात बोलतात, पण मला म्हणजे गावातली जितके बी आहे ते मला काहीच माहीत नाही. आत्ता जरी मी गेले माझ्या गावाला तर मला माझं गाव ओळखीत येणार नाही, का गावातले लोक मला ओळखणार नाही. आणि त्यासाठी मला गावातलं काहीच म्हणजे गावात काय चाललंय काय नाही हे सुद्धा माहीत नाही. हे एवढंच काही, तर मला आज आमच्या गावचा सरपंच कोण आहे हे सुद्धा माहीत नाही. तर झालं असं की माझ्या मैत्रिणीची आई आणि माझी आई ह्या खूप क्लोज मैत्रिणी, आणि त्यामुळं आम्ही दोघी पण खूप मैत्रिणी. आम्ही दोघी म्हणजे माझ्या मैत्रीण आणि मी पण खूप क्लोज. म्हणजे मला आयुष्यात एकच मैत्रीण आहे, ती म्हणजे तीच आहे. अचानक मला तिच्या आईचा फोन आला आणि तिची मोठी मुलगी म्हणजे तिची आहे, ती लहान मुलगी आहे, ती माझी एकदम क्लोज मैत्रीण आहे. म्हणजे आता ही जी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे ती माझ्या मैत्रिणीच्या बहिणीची सांगणार आहे. झालं असं की तिचं लग्न झालं होतं. लग्नाच्या अगोदर खूप म्हणजे लहानपणापासून पण खूप हालाकीचे दिवस काढले होते त्यांनी. हालाकीचे दिवस म्हणण्यापेक्षा माझी मैत्रीण ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस त्यांची आई त्या दोघींना घेऊन माहेरी राहत होते. काबाड कष्ट करून त्यांना दोघींना मोठं केलं, आणि मोठं झाल्यानंतर मग नंतर त्या माझ्या आई म्हणजे नवऱ्याच्या घरी म्हणजे त्यांच्या वडिलांच्या घरी राहायला आले. काही त्यांचा फॅमिली इश्यू असेल ते मला माहीत नव्हतं, पण असं माझ्या पुढची इथपर्यंत कहाणी होती. माझ्या मैत्रिणीची आणि माझी खूप क्लोज मैत्री झाली. लाईफमध्ये फक्त एकासोबत मैत्री केली, आणि ती मैत्री असेल तर ती माझी मैत्रीण असेल. तर असं झालं की माझ्या आईला पॅरलास झाला, आणि माझ्या आईला भेटायला माझ्या आईची मैत्रीण म्हणजे माझ्या मैत्रिणीची आई आली होती. ती आल्याच्या नंतर मग असाच आमचा विषय निघाला, बाई आपण मैत्रिणी, पण आपल्या पोरीसुद्धा एकदम क्लोज मैत्रिणी, आणि माझी मुलगी तर येते पण तुझी मुलगी बघायलासुद्धा भेटत नाही, असा त्यांचा विषय चालू होता. त्या विषयामध्ये माझी आई म्हटली ठीक आहे, तो तिला तिचा नंबर दे आणि मग तू बोल. तर माझ्या आईने पहिल्यांदा तर स्वतःच्या मोबाईलवरून फोन लावला आणि मला बोलायला दिलं, आणि नंतर मग तिने माझ्या मैत्रिणीच्या आईने माझा नंबर घेऊन गेले, आणि घरी गेल्यानंतर मग मला तिने कॉल केल्यानंतर मग तिची कहाणी आहे ती सांगायला लागली. खरं तर ती कहाणी ऐकून तुम्हाला पण खूप शॉक बसेल. मला तर अक्षरशः धक्का बसला की असं कसं कोणी वागू शकतं कोणासोबत, आणि एखाद्याच्या आयुष्याचं जर वाटोळं झालं तर तिच्या आयुष्यभर रांडोळीच होती असं का? जे म्हणतात ना, जे आईच्या नशिबात आहे ते एका तरी लेकीच्या नशिबात ते असतं, तसं मी फक्त आजपर्यंत ऐकलं होतं. पण माझ्या मैत्रिणीच्या आईने जसे हाल काढले, जे तिच्यासोबत झालं तेच माझ्या मैत्रिणीच्या बहिणीसोबतसुद्धा झालं असं की माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न हे तिच्या अगोदर म्हणजे माझ्या अगोदर झालं होतं. माझं तेव्हा लग्नसुद्धा नव्हतं झालं. तेव्हा तिला एक मुलगा होता. खूप छान म्हणजे अगोदरसुद्धा खूप तिचा नवरा आहे तो तिला खूप छान सांभाळायचा एकदम. म्हणजे ती माझी मैत्रीण आहे, ती अजिबातसुद्धा शिकलेली नाही. तिला असं वाटतसुद्धा नव्हतं. एकदम अतिशय हुशार, कष्टाळू आणि एकदम देखणा असा नवरा तिला भेटला होता. खूप छान सुखाने संसार चालू होता. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात वेगळंच काही असतं. अचानक मुलगा झाल्यानंतर म्हणजे एवढ्या वर्ष 4-5 वर्ष त्यांना मूलबाळ नव्हतं, आणि मूलबाळ नव्हतं 4-5 वर्ष. त्यानंतर ट्रीटमेंट वगैरे घेऊन त्यांना मूलबाळ झालं. 2-2.5 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर म्हणतात ना, सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागल्यासारखं झालं, आणि त्या सुखी संसाराला खरंच नियतीच्या मनात काय होतं ते समजलं नाही. तर अक्षरशः अचानकच तिच्या नवऱ्याच्या मनात काय आलं काय माहिती. थोडेसे त्यांचे मुलगा झाल्यानंतर थोडेसे खटके वगैरे उडत होते, म्हणजे थोडेसे भांडण वगैरे किरकिर घरात असं म्हणजे होत असंही प्रत्येकाच्या घरातच होतं. कोणाच्या घरात होत नाही असं नाही. नवरा बायको म्हटल्यानंतर भांडण हे होतच राहतं. पण माहीत नाही तिच्या नवऱ्याला काय असं झालं. अक्षरशः तिच्या नवऱ्याने आहे ते सुसाईड केल्यानंतर तिचा आहे तो पूर्ण म्हणजे त्यांनी डायरेक्ट असं लिहिलं की माझी जगण्याची इच्छा नाही आणि मी सुसाईड करतोय. कोणी भांडण नाही काय नाही. त्या दिवशी नवरा बायकोने मस्त छान असं मटण वगैरे आणलं होतं, जेवण वगैरे केलं होतं. मस्त दिवसभर दोघं नवरा बायकोने कामावरून येऊन स्वयंपाक करून छान अशी जेवण करून निवांत झोपली होती, आणि माझी मैत्रीण झोपलेली असताना तिच्या झोपेतच तिच्या नवऱ्याने आहे ते सुसाईड केली होती. सकाळी उठून ती बघितलं तर तिचा नवरा आहे तो फॅनला लटकत होता. तर अक्षरशः
हे ऐकल्यानंतर मला तर खूपच वाईट वाटलं. हे सगळं झाल्यानंतर, हे सगळं माझ्या लग्नाच्या अगोदरच झालं होतं. हे सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या. इथंपर्यंत तर माहीत होतं, पण नंतर मग शेवटी तिचं वयसुद्धा नव्हतं. लहान वयात लग्न करून दिलं होतं. विचार करा, माझं लग्नसुद्धा नव्हतं झालं तेव्हा तिला मुलगा झाला होता. मग विचार करा तिचं किती लवकर लग्न झालं असेल. आणि लग्नाच्या अगोदर पण शेतातली कामं करणं, शेळ्या वळणं अशी कामं केली त्या बिचारीने. खूप कष्ट केले. लहानपणापासून तिचे हालच हाल. नवऱ्याच्या घरीसुद्धा तिचे हाल म्हणजे हाल म्हणता येणार नाही, खूप सुखी ठेवत होता तिचा नवरा. पण एवढंच की नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन कष्ट करावं लागत होता. पण तिला कष्टाची सवय होती, त्यासाठी तिला काहीच वाटत नव्हतं या गोष्टीचं. त्यासाठी ती नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन कष्ट करायची. दोघंही खूप आनंदात होते. एवढंच काय, ते 8 दिवस काम करून आठवड्याच्या बाजाराला दोघंसुद्धा जायचे. मस्त आनंदात बाजार वगैरे करायचे. आणि दर आठवड्याला ते फोटो स्टुडिओमध्ये जाऊन फोटो वगैरे काढायचे. खूप छान सुखी संसार होता. अचानक हे सगळं झाल्यानंतर मग अक्षरशः राहणार कुठे, तर मग ती माहेरी आली राहायला मुलाला घेऊन राहायला आल्यानंतर दोन भाऊ होते घरात. दोघं भावांचे म्हणजे संसार चालू होता. सगळं काय ते व्यवस्थित चालू होतं. त्यांनी कधीच बहिणीला अंतरसुद्धा दिलं नाही. म्हणजे मी म्हणते काय, असे भाऊ भेटायला नशीब लागतं. पण तिला खूप म्हणजे तिला आणि तिच्या मुलाला कधीच अंतर नाही दिलं. खूप छान सांभाळत होती, घराच्या बाहेर नव्हतं. आणि मेन म्हणजे तिची आई म्हणजे माझ्या मैत्रिणीची आई होती, ती पण खूप स्ट्रॉंग आहे. ती पण काबड कष्ट करायची. छान असं सगळं चालू होतं. पण किती काय केलं तरी वय लहान होतं. आणि कुठेतरी आईला कमीपणा भासत होता की भाऊजांच्यात राहते. पोरांचा तर सुखाचा संसार चालू आहे. छोट्या मुलीचं पण लग्न झालं. पोरांचा संसार सुखाचा आहे. पण कुठंतरी हिने लहानपणापासून खूप काबड कष्ट केलं, खूप हाल काढले. आणि आता पण परत तिच्या नशिबात तेच म्हणजे माहेरीच येऊन राहायचं. आणि वय कशात काय तर, आणि त्यात शिकले सवरलेले तर अजिबात नाही. किती काय केलं तरी आज ना उद्या तिला रानातच काम करावं लागणार. असेच बाहेरच काम, म्हणजे असं काही सरकारी नोकरी वगैरे नव्हती लागणार, बाहेरच काम करावं लागणार. तर आईच्या डोक्यात आलं असं किती दिवस ठेवायचं. तर माझ्या डोळ्यासमोर माझ्या लेकीचं आहे ते चांगलं व्हावं असं तिला वाटत होतं. कारण तिचे वडीलसुद्धा एक्सपायर झाले होते. वडीलसुद्धा नव्हते तिला. तर आईचं एकच म्हणणं होतं, आईला कुठेतरी चुरचूर भासत होती की माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीचं आहे ते सगळं व्यवस्थित व्हावं. तिचा सुद्धा संसार व्हावा. ती पण नवऱ्याच्या घरी नांदावी. आता पण हे सगळं शक्य नव्हतं. मुलासहित कोण ॲक्सेप्ट करणार. तर सख्या बहिणी सख्या जावा झाल्या होत्या. तर त्या सख्या बहिणी जावा झाल्या होत्या. तर शेवटी दीरसुद्धा तिचा खूप चांगला होता. कारण दिराला पण माहीत होतं की माझ्या वहिनीची काही चूक नाही. माझ्या भावाने काही कोणत्या कारणाने सुसाईड केली ती त्याला माहिती. आणि सख्या बहिणी सख्या जावा असल्यामुळं बहिणीने बहिणीच्या मुलाची जबाबदारी घ्यायची ठरवली. आणि शेवटी हिच्या बहिणीचा पण मुलगा होता आणि तिच्या भावाचा पण मुलगा होता. तर त्यासाठी एवढा काही प्रॉब्लेम नाही आला. त्यांनी त्या मुलाची जबाबदारी घेतली. आता दिराने सुद्धा सांगितलं की वहिनीचं कुठंतरी लग्न लावून द्या, चांगला एखादा मुलगा बघा आणि वहिनीचं लग्न लावून द्या. तर पाहुणे वगैरे बघायला चालू केले. आणि नंतर मग असंच एक स्थळ आल्यानंतर मग त्या आईने त्या मुलीचं आहे ते लग्न लावून दिलं. 1 वर्ष 6 महिने खूप चांगलं. तरी पण तिला सुखाने, म्हणजे सुख हे तिच्या नशिबातच नव्हतं. लहानपणापासून म्हणतात ना, आयुष्याचं एकदा वाटोळ झाल्यानंतर आयुष्याचं वाटोळच होतं. 5वीला पुजलेलं असते एखाद्याची साडेसाती, तर ते आयुष्यभर जाते असं म्हणतात. तसंच तिच्या नशिबात काय होतं, लग्न तर केलं पण घरी बसून तिला कोणी तुकडे मोडून देणारं नव्हते, खाऊ घालणार नव्हता. त्याही नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन ते काबाड कष्ट करायचे. खूप सगळं व्यवस्थित चालू होतं. पण कष्ट खूप करावं लागत होतं. कुठंतरी चुरचूर भासत होती. किती काय केलं तरी आई होती. मी माझ्या मुलाला सोडून मी लग्न केलं. माझा मुलगा किती काय केलं तरी बहीण सांभाळत होती, दीर सांभाळत होता. पण कुठंतरी तिने पण जन्म दिलेला होता. 9 महिने पोटात वाढवून आपल्या मुलाला सोडून आपण कोणासोबत तरी राहतोय, हे सगळं दुःख होतं. तरीसुद्धा ते राहत होती. कारण आईने करून दिलं होतं. भाऊ होते 2 भावांचं नाव होतं गावात. तर कुठंतरी तिला ह्या सगळ्या गोष्टी भासत होत्या. सुखाने कष्ट पण राहत होती. पण काही कारणास्तव तिचं तेही लग्न म्हणजे मोडलं गेलं. आणि अक्षरशः ते सगळं मला अचानक समजल्यानंतर तिची आई म्हणजे हे सगळं मला सांगताना अक्षरशः मला एवढं वाईट वाटलं की खरंच एखाद्याच्या आयुष्याची रामडोळी झाली तर कशी. कारण त्या सगळ्या गोष्टीतून मी आलेली आहे, त्यासाठी मला ह्या गोष्टींची जाणीव आहे.
खूप वाईट वाटलं. आता असं झालेलं आहे की ना इकडचं ना तिकडचं असं झालेलं आहे. भाऊजाई सगळे सेपरेट राहतात. आई किती काय केलं राहायचा, आईचं पण वय झालं, कितीक दिवस ती आई पण राहणार. ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे कुठंतरी मला खूप वाईट वाटलं आणि वाईट वाटल्यानंतर मग मी म्हटलं की ठीक आहे, जे म्हणजे नको व्हायला होतं ते झालं, पण आता जे झालं ते आपण बदलू तर शकत नाही. आता शेवटी तिच्या नशिबात आयुष्यभर एकटीनेच राहणं आहे आणि एकटीनेच आयुष्यभर कष्ट करून खाणं आहे, तर याला कोणीच काही करू शकत नाही. मी त्यांची समजूत काढली. काढल्यानंतर फोन वगैरे ठेवला, पण कुठंतरी मला पण खूप असं मनाला भासत होतं की चांगल्या लोकांसोबतच असं हे सगळं का होतं. म्हणजे जे पण वाईट असतात ना त्यांच्यासोबत नेहमी चांगलं होतं. माझा तर हा एवढा अनुभव आहे ना, जे म्हणजे वाईट करतात, जे दुसऱ्यांबद्दल वाईट चित्तात, वाईट करतात, त्यांचं देव चांगलं करतो. आणि जे प्रामाणिकपणे राहतात आणि प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करतात त्यांच्यासोबत असं का होतं. हेच मला समजत नाही. सगळे म्हणतात की वरचा बघतो, वरचा गरिबाकडे का बघत नाही हेच समजत नाही. वरचा नेहमी श्रीमंताकडेच का बघतो. आता कोणी मग कसं असतं, कोणी काय म्हणतं की अवकातीपेक्षा जास्त स्वप्ने बघू नये. पण का गरिबाला स्वप्न बघायचा अधिकार नाही ना, नाही का? अवकातीपेक्षा स्वप्नाच्या मोठी काय. आणि काय म्हणतात की जेवढी चादर आहे तेवढीच पाय पसरायचे. तर मी म्हणते जेवढी चादर आहे तेवढी नाही, जेवढी चादर आहे त्याच्यापेक्षा जास्त पाय पसरा. तेव्हा तर आपल्याला चादरीची किंमत कळेल आणि आपण म्हणजे त्या गोष्टी आणि अवकातीच्या बाहेर जाऊन स्वप्न बघा. अवकातीच्या बाहेर जाऊनच स्वप्न बघितली पाहिजे, तेव्हाच तर आपले स्वप्न पूर्ण होतील. आपण काही लोक काय म्हणतात की आहे त्याच्यात समाधानी. का आहे त्याच्यात समाधानी? आहे त्याच्यात समाधानी राहून आपण आहे त्याच ठिकाणी राहतो. आपल्याला लालच पाहिजे, प्रत्येकाला हा पैशाचा लालच पाहिजे. लालच असल्याशिवाय आपण पुढे जात नाही. प्रत्येकजण मी हे खूप ऐकलेलं आहे की अवकातीच्या बाहेर जाऊन स्वप्न बघते आणि जेवढी चादर आहे तेवढीच पाय पसरायचे आणि खूप मोठी स्वप्न आहेत. जेवढं आहे त्याच्यातच खुश राहायचं. का गरिबाची लाईफ नसती का? गरिबांनी स्वप्न बघायची नाही का? त्यांची इच्छा नसते का की त्यांना पण मोठं घर पाहिजे, म्हणजे त्यांचा पण चांगला संसार पाहिजे, त्यांची पण सगळे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. त्यांनी स्वप्न बघायचं त्यांची चूक आहे का? अजिबात नाही. तर मी तर म्हणते की मोठी स्वप्न जेव्हा बघतो आपण तेव्हाच माणूस पुढं जातो. जो समाधानी माणूस आहे तो पुढं कधीच जात नाही. जो लालची माणूस आहे तोच पुढं जातो. हा तर माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमचा अनुभव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तर एवढंच म्हणायचं आहे, जेव्हा आपण अवकातीच्या बाहेर जाऊन स्वप्न बघतो ना, तेव्हाच आपली स्वप्न पूर्ण होतात आणि तेव्हाच आपल्याला आपण जिद्द पकडतो की आपल्याला हे करायचं आहे. काही हो, आपल्याला हे करायचं आहे. आपल्या अवकातीच्या बाहेरची असते ती गोष्ट, तरीसुद्धा आपण जर जिद्द पकडली ना तर ती होते. का होते? जेव्हा आपण ते स्वप्न बघत असतो अवकातीच्या बाहेर जाऊन. जेव्हा आपण कसं म्हणतो की पहिले लोक काय म्हणतात, जेवढी आहे तेवढीच चादर पसरावी. आता चादर जेवढी आहे तेवढीच पाय पसरावी आणि ज्या चादरीच्या बाहेर जर पाय गेले तर आपण मोडपून घ्यायचे का? जर पाय मोडपून घेतले तर आपल्याला त्या चादरीची किंमत कळेल का? तर अजिबात नाही. त्यासाठी जेवढी चादर आहे ना त्याच्या जास्त पाय पसरावे. चादरीच्या बाहेर पाय जाऊ द्या बिनधास्त आणि तेव्हा तर त्या चादरीची किंमत त्या पायाला कळेल आणि आपण काहीतरी आपण काहीतरी स्वप्न बघितलेले पूर्ण करण्याची जिद्द ठेवू. हे तर माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमचा अनुभव मला नक्की तुम्ही शेअर करा. मला तर ह्या गोष्टी अशा वाटतात, कारण मी खूप विचार केला. आजपर्यंत माझा पण खूप अनुभव आहे. मी पण कधीच कोणाचं वाईट केलं नाही, कधी कोणासोबत वाईट वागले नाही, कधी कोणाचं वाईट चितलं नाही. पण नेहमी देव आहे ते माझ्याच नशिबात असं का देतो हे समजत नाही. म्हणतात ना, जेवढं सहन करेल तेवढं देव परीक्षा बघतो. तर हो, हे खरंच आहे. जेवढं आपण सहन करतो ना तेवढा देव परीक्षाच बघतो. आणि जेवढं आपल्यासोबत हे सगळं होतं तर देव आपली परीक्षा बघतो. देव आपल्याला संधी देतो. आपलं पुढं चांगलं होणार आहे, घंटा काही चांगलं होणार नाही. आपण आहे ना, आपल्याला स्वतःला चांगलं करून घ्यावं लागतं. असं नशिबावर सोडून काहीच गोष्टी होत नाही. प्रत्येकजण म्हणतं जे नशिबात असेल ते होतं, पण असं नाही. नशीब आपल्या हातात असतं, नशिबाला आपण बदलायचं असतं. हा तर माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव तुम्ही नक्की माझ्यासोबत शेअर करा. आज माहीत नाही मला का असा व्हिडिओ बनवावा वाटला, पण कुठंतरी माझ्या मनाला खूप अशी चुरचूर वाटली आणि म्हटलं की ठीक आहे, तुमच्यासोबत हे सगळं शेअर करावं. जे माझ्यासोबत झालं आहे तेच तिच्यासोबत पण झालं आहे, पण माझ्या नशिबाने माझं सगळं काय ते आत्ता सध्या व्यवस्थित आहे. तिचं परत एकदा नशीब आहे ते तिचं नशिबाने तिची साथ सोडली. हे असं किती वाईट वाटतं म्हणून. शेवटी मुलीची जाते. आईबापासमोर जर मुलींचे हे हाल असतील तर मग काय करायचं? त्या आईबापाच्या पण काळजाला किती झुरणी. आपल्या मुलींचं असं दुसऱ्यांच्या मुलीचे संसार बघून किती वाईट वाटतं. आणि
त्या मुलीला पण किती वाईट वाटत असेल की दुसऱ्यांचे संसार एवढे इमानदारीने संसार करून एवढे इमानदारीने नातं निपून सुद्धा आपल्या नशिबात तर ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर कधीतरी म्हणजे कुठंतरी असं हारल्यासारखं वाटतं, खूप चुकल्यासारखं वाटतं. पण आता शेवटी करणार काय, त्या चिमुकल्याच्या तोंडाकडे बघून जगावं तर लागतं. हे सगळं हे करणं, सुसाईड करणं, जगणं सोडणं हा पर्याय नाही. खूप स्ट्रगल करतो, खूप जिद्दीने जगती ती, म्हणजे ज्याच्यासोबत पण हे सगळ्या गोष्टी झालेल्या ती जगते, पण त्यांना समाज जगून देत नाही. कारण ते माझ्यासोबत पण झाले. मी पण माझी कहाणी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कसं असतं, किती सहन करावं लागतं, नवरा नसताना सगळ्या गोष्टी किती सहन कराव्या लागतात, समाजाला किती तोंड द्यावं लागतं, समाजाचं काय काय ऐकून घ्यावं लागतं. हा सगळा संघर्ष काय आहे ना, ते मला माझ्या जीवाला माहिती आहे. त्यासाठी मला वाईट वाटलं. पण सगळ्यांनाच वाईट वाटत असं नाही, सगळ्यांसोबतच असं काही काही लोक म्हणजे असे टोमणे मारतात की पहिला झाला, दुसरा झाला, हिच्यातच काहीतरी दोष असेल, हिचीच काहीतरी चूक असेल, म्हणूनच हिचा संसार सुरळीत लागत नाही, म्हणूनच हिचा संसार नीट होत नाही. असं नसतं. कोणालाच हौस नसते की स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून घ्यायचा. जे सहन करतं ना त्यालाच माहीत असतं, ज्याच्यासोबत जे घडतं ना त्यालाच माहीत असतं. उचलली जी लावली टाळायला समाजाला फक्त काय मुलीचीच चूक दिसते, नेहमी आहे ती मुलीची चूक दिसणार. कुठेतरी त्या मुलीला सुद्धा वाटतं की नाही बाबा, आपल्याला पण कोणीतरी जीव लावणारा असावा, आपल्याला पण कोणीतरी घरी बसून खाऊ घालणारा असावा, आपला पण हट्ट पुरवणारा कोणीतरी असावा, आपल्याला पण 2 पैसे कोणीतरी द्यावे, आपल्याला पण शॉपिंग करून देणारा कोणीतरी असावा. प्रत्येक मुलीचं हे स्वप्न असतं आणि प्रत्येक मुलगी लग्नाच्या आधी हेच स्वप्न बघते की माझासुद्धा संसार सुखाने व्हावा, माझासुद्धा घरात लाड व्हावा, माझ्यासुद्धा सगळ्या गोष्टी पूर्ण व्हावा, सगळी माझी फॅमिली आहे ती पूर्ण फॅमिलीत माझा लाड व्हावा, माझं सगळं काय ते माझा जो मानपान आहे तो मानपान सुद्धा मिळावा. ह्या जर सगळ्या गोष्टी जर त्या मुलीला मिळाल्या तर ती का नीट राहणार नाही आणि का तिचा संसार व्यवस्थित होणार नाही. पण नाही मिळत सगळ्या गोष्टी. जे म्हणतात ना, जी नांदणारी आहे तिला पळवून लावतात आणि जी नांदत नाही तिला धरून आणून नांदायला लावतात. श्रीमंताच्या मुलीला ही नांदवलं जातं, पण गरिबाच्या मुलीला नांदवलं म्हणजे नांदून देत नाहीत. ही म्हण आहे ना, हे खरंच आहे. कसं असतं, श्रीमंताच्या मुलीने कसं वागलं, किती चुका केल्या तर तिच्या चुकांना पदराखाली टाकलं जातं आणि गरिबाच्या मुलीच्या किती तिने प्रामाणिकपणे आणि किती संसारिकपणाने तिने जर संसार केला तर तिच्या चुकांना हा उघडपणा आणला जातो. असंच पाहिलेलं आहे मी आजपर्यंत. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर अशा बरेच गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आहे ना माझ्या म्हणजे एवढ्या मनाला लागतात ना, खूप मनाला लागतात. आणि बाहेरचं उदाहरण घेण्यापेक्षा माझं स्वतःचं सुद्धा तेच अनुभव आहे, स्वतःचं सुद्धा माझं हेच उदाहरण आहे. खूप काही प्रयत्न केला होता मी सगळं काही ते टिकवायचं, पण नशिबाने नाही टिकला. आणि नशिबाने टिकला नाही ते नाही, ते माझ्या नशिबाने दुसरं काय आहे ते सगळं व्यवस्थित भेटलेलं आहे. म्हणजे माझा संसार आहे ते सुखाने चाललेला आहे, त्यासाठी मला काय एवढं काय वाटत नाही. पण कोणाची जर अशी कहाणी जर ऐकली तर माझ्या खूप जीवाला लागतं. मला माझे दिवस आठवतात, मला माझं लेकरू आठवतं. आज तिला सुद्धा एक लेकरू आहे, मला सुद्धा एक लेकरू होतं. अशा सगळ्या गोष्टींना आहे ना मला खूप म्हणजे आज तिने सांगितलं, पण मला 2-3 दिवस असं म्हणजे असं करमत नाही. मला फक्त एकच वाटतं की कोणाच्याच आईबापासमोर कोणाच्याच लेकरांचे हाल नसावे, चाहे तो कोणाचं असू दे. मी हे म्हणत नाही की ती आता माझी मैत्रीण आहे तर तिच्याच असं कोणाचं असू दे. फक्त मी मुलींबद्दलच बोलत नाही, मी मुलांबद्दल पण बोलते. अशा बरेच मुलंसुद्धा आहेत की त्यांच्या बायका नांदत नाही. त्यांची खूप इच्छा असते, पण त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॉपरली भेटत असून सुद्धा त्या मुलींना व्यवस्थित राहता येत नाही, व्यवस्थित नांदता येत नाही, कारण त्यांना खरं नांदायचं नसतं. पण असं प्रत्येकाच्या ह्याच्यात नसतं, कोणाला नांदायचं असतं तर कोणी नांदत नसतं. अशा गोष्टी होतात. तर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ मी का बनवला याचं कारण एकच आहे की मला कुठंतरी असं चुरचूर झाली की अशा बऱ्याच लेडीज आहेत, बऱ्याच महिला आहेत. आता हे व्हिडिओ यासाठी बनवला की त्या ताईला आहे ती मी माझ्याकडेच बोलवणार आहे आणि माझ्याकडेच मी तिला काम देणार आहे. तसं पण मी बाहेर काम देते, त्यासाठी असं वाटतं की आपलंच कोणीतरी जर कष्ट करून जर खात असेल, कारण ती एकदम अडाणी आहे, तिला बाहेर कुठे कामसुद्धा भेटणार नाही. त्यासाठी मी हा निर्णय घेतला. माझा निर्णय तुम्हाला